मी सुनील फरांडे. बघा आज आपल्याला मॅट्रिक्स मधला शेवटचा पॉइंट पाहायचा आहे. मॅट्रिक्स मधला शेवटचा पॉइंट, तो पॉइंट काय आहे? सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. काय? सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. हा जो मेथड आहे मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड, हा तुम्हाला एक्झामला 6 मार्कासाठी एक क्वेश्चन पेपरला असतो. किती मार्कासाठी? 6 मार्कासाठी. बघा आता ते कसं सगळ्यांना माहिती आहे सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे कसे असतात. बघा मी इथं फॉर एक्झाम्पल घेतलंय, कन्सिडर द सायमल्टेनियस इक्वेशन. बघा इक्वेशन काय घेतलंय? a1x plus b1y plus c1z is equal to d. हे a1 b1 c1 आणि d1 हे काय आहे? कॉन्स्टंट. हे काय आहे? कॉन्स्टंट. ते नंबर आहे, ते एक्सेप्ट कोएफिशिएंट y चा कोएफिशिएंट आहे, म्हणजे कोणतेही नंबर आहे. मी इन जनरल घेतलंय a1 b1 c1 आणि d1. बघा सेकंड इक्वेशन आहे a2x plus b2y plus c2z is equal to d2 and a3x plus b3y plus c3z is equal to d3. हे झाले म्हणजे 3 इक्वेशन. तर हे सॉल्व कसं करायचं इन्व्हर्जन मेथडने? बघा फर्स्ट काय करायचं, मला हे दिलेले इक्वेशन मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. काय घ्यायचं? दिलेले इक्वेशन राइट द इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म. काय? राइट द इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म. हे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं आहे बघा, ax is equal to y. म्हणजेच बघा therefore ax म्हणजे बघा a मॅट्रिक्स हा तुमचा काय असणार आहे? म्हणजे बघा हा फर्स्ट कॉलम असणार आहे कोएफिशिएंट ऑफ x म्हणजे कोण? a1 a2 a3. सेकंड असणार आहे कोएफिशिएंट ऑफ y b1 b2 b3. थर्ड असणार आहे c1 c2 c3. त्यानंतर हा जो x आहे, x म्हणजे काय असतं बघा x y z इज इक्वल टू y काय असणार आहे? कॉन्स्टंट तुमचे जे आहे ते d1 d2 आणि d3. बघा आता इथे वेर हा जो मॅट्रिक्स आहे हा म्हणजे कोण रे? a आहे. हे काय झालं बघा, ह्या सायमल्टेनियस इक्वेशन मधलं x y z चे कोएफिशिएंट घेऊन मी a हा मॅट्रिक्स तयार केला. त्यानंतर x म्हणजे कोण? x y z हे जे व्हेरिएबल आहेत ते तुमचा x हा मॅट्रिक्स झाला आणि इज इक्वल टू y मॅट्रिक्स म्हणजे कोण? हे कॉन्स्टंट d1 d2 d3. बरोबर आहे? म्हणजे बघा हे कसं आहे ax इज इक्वल टू y. आता जर मी बोथ साइडला दोन्ही साइडला कशाला म्हणजे मला बघा सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचं म्हणजे काय करायचं आहे? ह्या x y z च्या किमती काढायच्या. काय करायच्या? x y z च्या किमती. मग त्यासाठी मी काय करणार बघा, ह्या पूर्ण इक्वेशनला मी a इन्व्हर्स ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे इन्व्हर्स कसं काढायचं आता प्रीवियस लेक्चर मध्ये बघितलाय. आता तुम्ही ह्या इक्वेशनला a इन्व्हर्स ने मल्टिप्लाय केलं तर काय बघा a इन्व्हर्स a into x is equal to a inverse into y. बरोबर आहे का? मग आपण रूल मध्ये बघा a इन्व्हर्स आणि a जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल? युनिट मॅट्रिक्स I येतो. I into x is equal to a inverse into y. मग I युनिट मॅट्रिक्स ने तुम्ही कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केला तर उत्तर काय येतं? आहे तोच मॅट्रिक्स येतो. काही फरक पडत नाही. म्हणजे I into एनीथिंग मॅट्रिक्स कोणताही मॅट्रिक्स घेतला तर तुमचं उत्तर काय येणार आहे? तोच मॅट्रिक्स. x is equal to a inverse of y. हा फॉर्म्युला आहे इन्व्हर्जन मेथड सोडवायचा. x is equal to a inverse of y. म्हणजे तुम्हाला जे दिलेले इक्वेशन असतात ते तुम्ही काय करायचं आहे? म्हणजे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं. कसं फॉर्म आहे तो? ax is equal to y. a म्हणजे कोण? मॅट्रिक्स बाहेर दिले तुम्हाला x y z चे कोएफिशिएंट लिहायचे. x म्हणजे कोणते? x y z एक कॉलम लिहायचा आणि इज इक्वल टू y. y हा मॅट्रिक्स म्हणजे काय आहे? कॉन्स्टंट नंबर. त्यानंतर मला हा फॉर्म भेटला x is equal to a inverse of y. म्हणजे मी हा a जो मॅट्रिक्स आहे ह्या मॅट्रिक्स वरून मी काय करणार? a इन्व्हर्स फाइंड करणार आणि ते इन्व्हर्स काय करणार आहे? मी या y मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करणार. ह्या y मॅट्रिक्सला म्हणजे हा मॅट्रिक्स मी मल्टिप्लाय करणार. मल्टिप्लाय झाल्यानंतर मग तुम्हाला इकडे एकच कॉलम काहीतरी भेटेल आणि तुम्ही मध्ये इज इक्वल टू इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्सने तुम्ही x y z च्या किमती काढू शकता. एकदम इझी आहे इन्व्हर्जन ऑफ मॅट्रिक्स. हे मॅक्सिमम 6 मार्काला तुम्हाला पेपरला येऊ शकतं. बघा आता सोडवायची काही स्टेप आहे. जसं तुम्ही बघा
ऍडजॉइंट मेथड बघितला, स्टेप सोडवायचे 2-3 काय तर असेल. त्यानंतर तुम्ही बघितला काय इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्सचे स्टेप पाहिला. तसंच सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे देखील काही स्टेप्स आहेत बघा. त्यामध्ये पहिलं स्टेप आहे स्टेप्स फॉर सॉल्व द सिस्टीम. तो सिस्टीम सोडवायचा स्टेप्स. पहिला स्टेप काय बघा, राईट द इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म. राईट द इक्वेशन इन मॅट्रिक्स म्हणजे दिलेला जो इक्वेशन आहे तो तुम्हाला काय करायचं बघा ह्या मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचा x = y. बरोबर आहे. त्यानंतर बघा कॅल्क्युलेट मॉड a करायचा आहे. काय करायचं आहे, कॅल्क्युलेट मॉड ऑफ a. आणि मॉड म्हणजे काय, डिटर्मिनंट ऑफ a. आणि डिटर्मिनंट a काय आला पाहिजे, नॉट इक्वल टू 0. म्हणजे 0 सोडून कोणताही नंबर आला तरी चालेल, नॉट इक्वल टू 0. त्यानंतर बघा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. सगळे पाहिला कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स, हा सेकंड स्टेप आहे. थर्ड आहे ऍडजॉइंट म्हणजे ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. एफ ट्रान्सपोज म्हणजे काय, कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. त्यानंतर a इन्व्हर्स = 1 mod a into adjoint of a. म्हणजे तुम्ही इथपर्यंत ऑलरेडी सगळं बघितलंय बघा. तुम्ही काय कॅल्क्युलेट a केलाय, डिटरमिनंट ऑफ a फाइंड केलाय, त्यानंतर कोफॅक्टर फाइंड केलाय, त्यानंतर ऍडजॉइंट फाइंड केलाय, नंतर इन्व्हर्स देखील फाइंड केला. म्हणजे तुम्हाला हे ऑलरेडी तुम्ही सगळं शिकलाय. फक्त नवीन काय, हा एक स्टेप नवीन आहे. फक्त हा एकच स्टेप तुम्हाला इथं नवीन. बाकी सगळं तुम्ही फर्स्ट मॅट्रिक्स फॉर्म दिलायचा आणि हा शेवटचा जो स्टेप आहे x = a इन्व्हर्स ऑफ a इन्व्हर्स * y. हा तुम्हाला दोनच स्टेप तिथं नवीन आहे. बाकी सगळं तुम्हाला येतात. जर प्रिव्हियस लेक्चर 2 लेक्चर तुम्ही पाठवून बघितलं असेल ऍडजॉइंट आणि इन्व्हर्स, तर तुम्हाला हे काही अवघड जाणार नाही. सगळ्यांना समजला का स्टेप्स काय काय आहेत बघा. फर्स्ट स्टेप आहे काय, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं x = y. त्यानंतर a ह्या मॅट्रिक्सचं तुम्ही इन्व्हर्स फाइंड करायचं आहे. त्यासाठी प्रोसेस काय, कॅल्क्युलेट डिटरमिनंट ऑफ a आणि नॉट इक्वल टू 0. त्यानंतर कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स काढायचं. त्यानंतर ऍडजॉइंट म्हणजे ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि त्यानंतर बघा a इन्व्हर्स फॉर्म्युला 1 mod a into adjoint of a. आणि लास्ट आहे x = a इन्व्हर्स into y. हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला x y z च्या किमती भेटतात. बघा एवढा सिस्टीम आहे काय, ह्या इन्व्हर्जन मध्ये तुम्हाला एवढ्या गोष्टी कराव्या लागतात. एकदम इझी आहे कारण तुम्ही ऑलरेडी हे सगळ्या स्टेप पाहिलाय. शेवटचा स्टेप तुम्हाला नवीन असतात. बरोबर आहे. आता ह्या पॉइंट वरचं एक एक्झाम्पल पाहूया. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एकदम इझी आहे. सगळ्यांना तुम्हाला माहित आहे की कोफॅक्टर कसं फाइंड करायचं असतं आणि इन्व्हर्स कसं फाइंड करायचं आहे. सगळ्यांना तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहे. मला तेच बघायचं एक्झाम्पल. व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला एकदम इझी पॉइंट आहे आणि 6 मार्काला पेपरला येऊ शकतो. बघा क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. बघा मला 3 इक्वेशन दिले. काय पहिला आहे x + 3y + 3z = 12, x + 4y + 4z = 15. त्यानंतर आहे x + 3y + 4z = 30. बरोबर आहे का. हा मग हे 3 सायमल्टेनियस इक्वेशन दिलेत आणि ज्यामध्ये काय म्हटलं बघा त्यांनी मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचा यूज करून x y z च्या मला किमती काढायच्या. बरोबर आहे. बघा x y z ची किमती तुम्ही कसंही बघा ग्रामर सोडून देखील तुम्ही हे सॉल्व करू शकताय. बरोबर आहे ना. पण मी सांगितलं क्वेश्चन काय, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडनी सॉल्व करा म्हणले म्हणजे तुम्ही त्याच मेथडनी सॉल्व केलं पाहिजे तरच ते राईट. जर तुम्ही ग्रामर सोडूनचा यूज केला तरी तुमचा उत्तर बरोबर येतो पण मार्क्स पडणार नाही का, कारण मी काय सांगितलंय इन्व्हर्जन मेथड म्हणजे इन्व्हर्जन मेथडच पाहिजे. बरोबर आहे. बघा फर्स्ट सॉल्व करूया. इन्व्हर्जन मेथड कसं सॉल्व करायला बघा. फर्स्ट आपण मी गिवन लिहून घेतलं आहे. गिवन मध्ये काय आहे असं 3 इक्वेशन भेटला. त्यानंतर बघा राईट द मॅट्रिक्स फॉर्म म्हणजे गिवन इक्वेशन काय, राईट द मॅट्रिक्स फॉर्म. मॅट्रिक्स फॉर्म काय बघा ax = y. बरोबर आहे का. मग a म्हणजे काय बघायचं, देअरफॉर a म्हणजे मॅट्रिक्स बघा सांगितलं मला. ह्याच्यावर फर्स्ट कॉलम जो असतो x कोएफिशिएंट 1 1 1, सेकंड आहे 3 4 3 बघा हा
आणि थर्ड आहे 3 4 4 3 4 4 हा झाला तुमचा ए. हा आहे x काय असणार आहे x मॅट्रिक्स x y z आणि y बार असणार आहे इथं 12 15 आणि 13 झालं. एवढं कळा तुम्ही x. त्यानंतर तुम्हाला सेकंड बघा तुम्ही फक्त पहिला मॅट्रिक्स बरोबर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कॅल्क्युलेट डिटरमिनंट ऑफ a. तुम्हाला डिटरमिनंट ऑफ a कॅल्क्युलेट करायचा आहे. मग तो कसा करणार आहे मग आता फर्स्ट इथं फर्स्ट फाइंड काय फाइंड a इनव्हर्स. मला a इनव्हर्स फाइंड करायचा आहे म्हणून काय केलं मी a घेतलं a मॅट्रिक्स घेतला आणि हे कसं लिहिलं बघा आहे असं 1 3 3 1 4 4 1 3 4. मला काय करायचं आहे डिटरमिनंट फाइंड करायचं आहे म्हणजे therefore determinant of a determinant of 1 3 3 1 4 4 1 3 4 बरोबर आहे. मग त्यानंतर मला 3/3 सॉल्व करायचा आहे therefore determinant of a is equal to आता टू फाइंड काय बघा 1 आहे तसं त्यांचा गुणाकार काय दिले 4 * 4 16 - 3 * 4 12 मध्ये काय असतं -3 ब्रॅकेट मध्ये बघा 1 * 4 4 - 1 * 4 4 झालं. परत मध्ये काय असतं +3 ब्रॅकेट मध्ये बघा 1 * 3 3 - 1 * 4 4 झालं. त्यानंतर बघा therefore determinant of a is equal to 16 - 12 काय येतं 4 * 1 काय आलं 4 आलं. 4 - 4 0 3 * 0 0 तर बघा 3 - 4 काय आलं -1 * 3 -3 मग therefore determinant of a is equal to काय आलं 1 4 - 3 1 म्हणजे determinant of a is not equal to 0 therefore a inverse is exist म्हणजे बघा काय आहे जर डिटरमिनंट a हा 0 आला तर a इनव्हर्स काय असतं एक्झिस्ट असतं. मग एक्झिस्ट आता मला पुढे काय करायचं आहे कोफॅक्टर्स फाइंड करायचे. सगळ्याला म्हणजे काय करायचे कोफॅक्टर्स. बघा आता कोफॅक्टर्स फाइंड करायचं फर्स्ट कोफॅक्टर ऑफ 1 म्हणजे ह्या एलिमेंटचं मी कोफॅक्टर फाइंड करणार आहे. ह्या एलिमेंटचं कोफॅक्टर मी घेतलं मग त्यासाठी बघा साइन काय आहे +1 घेतलं प्लस हा आणि हा कॅन्सल हे दोघांचं घेतलं 4 4 3 4 घेऊन सॉल्व केलं काय येतं 4 येतो. सेम त्यासाठी कोफॅक्टर ऑफ 3 घेतलं म्हणजे हा रो हा कॉलम आन्सर 1 4 1 4 घेऊन सॉल्व केलं आन्सर काय येतं 0. सेम कोफॅक्टर ऑफ 3 हे कोफॅक्टर सगळ्यांना फाइंड करता येतं म्हणून ऑलरेडी सॉल्व करून ठेवलेलं आहे. त्यानंतर मग कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स घेतला हा तुमचा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. त्यानंतर नेक्स्ट आहे ऍडजॉइंट ऑफ a म्हणजे ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. त्याचं ट्रान्सपोज घेतलं त्यानंतर बघा ऍडजॉइंटला ट्रान्सफर करून घेतलं हे तुमचा ऍडजॉइंट. त्यानंतर मला नेक्स्ट काय पाहिजे नाउ a इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ a इनटू ऍडजॉइंट ऑफ a. मग a इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ a म्हणजे किती आला आहे बघा इथं 1 आहे म्हणून 1 घेतलं आणि त्यानंतर हे आहे असं ट्रान्सफर करून लिहायचं आहे काय 4 - 3 0 0 1 -1 आणि -1 0 1 हा झाला तुमचा a इनव्हर्स झाला. हा काय झाला a इनव्हर्स. तुम्ही हे काय करणार म्हणजे त्यानंतर लास्ट स्टेप काय नाउ x इज इक्वल टू काय आहे a इनव्हर्स ऑफ y म्हणजे therefore x काय आहे x y z इज इक्वल टू a इनव्हर्स काय आहे काय बघा हे 1/1 काय येतं निघून जातं 1 आहे असतं काय आलं 4 - 3 0 0 1 -1 0 1 आणि y काय आहे तुमचं मॅट्रिक्स काय आहे y 12 15 आणि 13 आहे का. मग therefore x y z इज इक्वल टू बघा आता ह्या दोन मॅट्रिक्सचं काय दिसतंय रे मल्टिप्लिकेशन दिसते. दोघांचं काय दिसतंय मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लाय असेल तर काय कसं करताय फर्स्ट मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ कॉलम्स किती आहे बघा 1 2 3 इज इक्वल टू सेकंड मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज किती आहे 1 2 3 तर यांचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. मग मल्टिप्लाय करा काय येतं बघा फर्स्ट 4 * 12 किती येतं 48 मध्ये काय आहे बघा परत प्लस असतं म्हणजे प्लस 3 * 15 म्हणजे -45 आणि प्लस काय ते 0 * 13 0 0 * 13 काय येतं 0 येतं. हा झाला एक पहिला झाला. त्यानंतर बघा फर्स्ट रोज फर्स्ट कॉलम परत 0 * 12 0
प्लस 1 into 15 15 मायनस 1 into 13 मायनस 13 बरोबर आहे. त्यानंतर बघा मायनस 1 into 12 मायनस 12 प्लस 0 into 15 0 प्लस 1 into 13 है ना. मग काय करायचं therefore x y z is equal to बघा 48 मायनस 45 काय येतं 3 येतं प्लस 0 काय निघून गेला. पर बघा 15 मायनस 12 काय येतं 2 येतं. बरोबर बघा 30 मायनस 12 काय येतं 1. मग बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स काय झालं दोन मॅट्रिक्स इज इक्वल टू असेल आणि त्यांचा ऑर्डर सेम असेल तर त्यांचे एलिमेंट काय असतात इक्वल असतात. मग बाय इक्वालिटी ऑफ matrix therefore x is equal to किती 3 y is equal to 2 and z is equal to 1 झालं. त्यामुळे मला x ची किंमत 3 भेटलं y ची किंमत 2 भेटलं आणि z ची किंमत 1 भेटलं. हे आन्सर बरोबर आहे की नाही हे तुम्ही करायचं हे किंमत ह्यात पुट करून सॉल्व करायचं. जर इज इक्वल टू आन्सर येत असेल तर तुमचं काय उत्तराला काय ते राईट आहे. बघा सगळ्यांना समजलं इन्व्हर्स ऑफ म्हणजे इन्व्हर्जन मेथडनं सायमल्टेनियस इक्वेशन कसं सॉल्व करायचं एकदम इझी आहे. व्यवस्थित ह्याचं स्टडी करा. आणखी एक एक्झाम्पल फक्त शेवटचं घेऊया ह्या पॉईंटवर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे नेक्स्ट एक्झाम्पल इक्वेशन तोच आहे काय सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय युजिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. फक्त मी काय करेन क्वेश्चन चेंज करेन. काय असणार आहे क्वेश्चन बघा काय x plus y plus z is equal to 6. त्यानंतर बघा 3x minus y plus 3z is equal to 10. 5x plus 5y minus 4z is equal to 3. बरोबर मला हा इक्वेशन परत सॉल्व करायचा आहे. कशाचा मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडनी सॉल्व करायचा आहे. मग आता बघा त्यासाठी काय करायला लागणार आहे फर्स्ट काय करणार बघा तो जो दिले इक्वेशन तुम्ही काय करणार आहे फर्स्ट आपण फॉर्म मध्ये लिहून घेणार आहे. कोणत्या फॉर्म मध्ये मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहून घ्यायचा आपल्याला. काय करायचं आहे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहून घ्यायचा आहे. बघा आता कसा लिहायचा फक्त मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसा लिहायचा बघा इकडे फर्स्ट तीन इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे राइट द मॅट्रिक्स काय मॅट्रिक्स फॉर्म मध्ये राइट द इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म मध्ये काय ax is equal to y. मग a म्हणजे कसं लिहायचं सगळ्यांना माहिती आहे बघा फर्स्ट कॉलम आहे x चा कोएफिशिएंट 1 3 5. सेकंड कॉलम काय y चा कोएफिशिएंट 1 -1 5 आणि थर्ड आहे 1 3 -4. हा x म्हणजे काय x y z आणि y म्हणजे काय कॉन्स्टंट 6 10 झालं. त्यानंतर बघा टू फाइंड a इन्व्हर्स मला परत a इन्व्हर्स फाइंड करायचं आहे म्हणून मी a हा सेपरेट घेतला 1 1 1 3 -1 3 5 5 -4. त्यानंतर बघा मला हे काय करायचं आहे डिटरमिनंट ऑफ a फाइंड करायचं आहे म्हणून मी डिटरमिनंट ऑफ a मध्ये लिहून घेतलं डिटरमिनंट ऑफ a इज इक्वल टू 1 3 5 1 -1 5 1 3 -4 आणि त्याला बघा साइन काय प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. आता मला हा 3/3 डिटरमिनंट सॉल्व करायचा आहे. मग फर्स्ट हे केलं 1 आहे ते लिहून घेतलं हा रो हा कॉलम कॅन्सल त्याच्यामध्ये काय -1 * -4 +4 आला म्हणजे -5 * 3 15 बरोबर आहे. त्यानंतर बघा परत मध्ये काय असतं -1 परत ब्रॅकेट मध्ये हा आणि हा कॅन्सल 4 * -3 -12 आणि परत मध्ये -5 * 3 -15. नेक्स्ट मध्ये काय +1 परत ब्रॅकेट बघा काय हा आणि हा कॅन्सल 3 * 5 15 मध्ये काय आहे मायनस आणि 5 * -1 -5 हा मायनस काय झाला +5 म्हणजे बघा काय येतं 4 - 15 का इंटू -11 येतं आणि इंटू 1 काय आलं -11. परत बघा -12 - 15 काय येतं -27 आलं आणि बाहेरचा -1 मल्टिप्लाय केलं तर काय येतं
प्लस 27. त्यानंतर बघा 15 प्लस 5 काय आलं 20 इंटू प्लस 1 काय आलं 20 आलं. म्हणजे बघा हे -11 प्लस 27 प्लस 20 सरळ सॉल्व्ह केलं तर तुम्हाला आन्सर भेटतं 36. म्हणजेच काय डिटर्मिनंट ऑफ a इज नॉट इक्वल टू 0. मग a इनव्हर्स इज एक्झिस्ट. झालं का बघा a इनव्हर्स. ज्यावेळी तुमचा डिटर्मिनंट a हा नॉन सिंग्युलर येतो तेव्हा तुमचं काय होते a इनव्हर्स एक्झिस्ट म्हणजे तुम्ही a इनव्हर्स फाइंड करू शकता. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय फाइंड करायचे आहे कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. बघा आता कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स फर्स्ट आहे कोफॅक्टर ऑफ एलिमेंट कोणता रे फर्स्ट 1 चा मला कोफॅक्टर फाइंड करायचा आहे. काय करायचा आहे 1 चा. मग ते कसं फाइंड करायचं तो 1 ज्या रो आणि ज्या कॉलम मध्ये ते सगळं डिलीट करायचं. बाकीचं राहिलेलं 2/2 डिटर्मिनंट तुम्ही घेऊन घ्यायचं. म्हणजे हा घेतला हा आणि हा कॅन्सल कोण झालं मायनस ऑफ मध्ये प्लस -1 3 5 मायनस ऑफ इज इक्वल टू प्लस आहे काय लिहायची गरज नाही. -1 इंटू -4 प्लस 4 मध्ये -5 इंटू 3 15 काय येतं मायनस ऑफ 11 आलं. काय आलं मायनस ऑफ 11. सेकंड वर काय आहे सेकंड एलिमेंट कोणता आहे 1 परत कोणताच काढायचा आहे 1. त्यानंतर 1 इज इक्वल टू मायनस घेतला आणि इकडे 1 हा रो हा कॉलम डिलीट 3 3 5 -4 3 3 5 मायनस ऑफ इज इक्वल टू मायनस आहे सगळं ब्रेक डाउन बघा 3 इंटू -4 -12 मध्ये -5 इंटू 3 15 -12 -15 काय येतं मायनस ऑफ 27 आणि इंटू मायनस म्हणजे काय आलं प्लस 27. त्यानंतर बघा थर्ड कोणता परत 1 आहे 1 चा परत कोफॅक्टर 1 आहे तसं रो कॉलम 1 3 -1 5 5 3 -1 5 इज इक्वल टू प्लस आहे काय लिहायची गरज नाही ब्रॅकेटमध्ये 3 इंटू 5 15 म्हणजे मायनस असतं आणि 1 इंटू -5 म्हणजे +5 बघा -5 येते इंटू इथला प्लस म्हणून मायनस म्हणजे प्लस होते काय 20. त्यानंतर बघा कोफॅक्टर ऑफ या 3 चा साइन काय आहे मायनस लिहिलं परत डिटर्मिनंट बघा हा रो हा कॉलम 1 1 5 मायनस ऑफ 4 1 1 5 मायनस ऑफ 4 इज इक्वल टू मायनस आहे कसं लिहिलं ब्रॅकेटमध्ये 1 इंटू -4 -4 -1 इंटू 5 5 इज इक्वल टू -4 -5 किती मायनस ऑफ 9 इंटू मायनस म्हणजे काय आलं प्लस ऑफ 9. त्यानंतर नेक्स्ट कोफॅक्टर ऑफ -1 साइन काय ह्याला प्लस आहे प्लस बघा हा रो हा कॉलम 1 1 5 -4 1 1 5 मायनस ऑफ 4 इज इक्वल टू प्लस आहे काय लिहायची गरज नाही 1 इंटू -4 -4 -1 इंटू 5 इज इक्वल टू काय मायनस ऑफ 9. त्यानंतर बघा ह्या 3 चे मला कोफॅक्टर पाहिजे परत म्हणजे काय आलं 1 1 5 5 1 1 5 5 इज इक्वल टू मायनस आहे तसं 1 इंटू 5 5 मायनस 1 इंटू 5 5 इज इक्वल टू काय आलं 0. त्यानंतर बघा या 3 चं आता ह्या 5 चं मला कोफॅक्टर पाहिजे 5 म्हणजे साइन काय आहे प्लस आहे प्लस लिहिलं हा रो हा कॉलम बिल्ड 1 1 -1 3 1 1 -1 इज इक्वल टू बघा 1 इंटू 3 काय येतं 3 परत मध्ये काय असतं मायनस आणि -1 इंटू +1 -1 म्हणजे काय आलं प्लस ऑफ 1 इज इक्वल टू काय येतं 3 + 1 4. त्यानंतर बघा 5 परत ह्या 5 चं कोफॅक्टर मला फाइंड करायचं साइन काय परत मायनस म्हणून मायनस घेतलं डिटर्मिनंट बघा हा रो हा कॉलम बिल्ड 1 1 3 3 1 1 3 3 इज इक्वल टू बघा आले मायनस आहे तसं 1 इंटू 3 3 -1 इंटू 3 म्हणजे काय आलं तर तुमचं परत 0. त्यानंतर बघा हा -4 चं कोफॅक्टर हा रो हा कॉलम बिल्ड 1 1 3 मायनस ऑफ 1 1 1 3 मायनस ऑफ 1 इज इक्वल टू बघा प्लस आहे काय लिहायची गरज नाही 1 इंटू -1 -1 म्हणजे मायनस असतं 3 इंटू 1 3 -1 -3 आलं मायनस ऑफ हे जर तुम्ही कोफॅक्टर फाइंड केला. आता नेक्स्ट मला काय लिहायचं आहे कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स म्हणजे ह्या सगळ्या कोफॅक्टरचा परत मॅट्रिक्स मी मला लिहायचा आहे बरोबर आहे. तर काय करणार मायनस ऑफ 11 27 आणि 20 त्यानंतर येतं 9 मायनस ऑफ 9 आणि 0 परत 4 0 मायनस ऑफ
बरोबर आहे. आता नंतर काय करायचं मला ऍडजंट ऑफ ए पाहिजे आणि ऍडजंट ऑफ ए म्हणजेच काय ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. म्हणजे जो तुम्ही कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स फाइंड केलाय त्याचा काय करायचं आहे ट्रान्सपोज करायचा आहे. ट्रान्सपोज म्हणजे काय रोचं कॉलम कॉलमचं रो फक्त एवढंच इंटरचेंज करायचं आहे. मग आता हा काय तुमचा रो आहे त्यामुळे या कॉलम रुबिना लिहूया -11 27 आणि 20. त्यानंतर बघा 9 -9 0 परत बघा 4 0 मायनस ऑफ हा झाला तुमचा ऍडजॉइंट ऑफ ए. आणि त्यानंतर काय पाहिजे मला परत ए इनव्हर्स. नाउ ए इनव्हर्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ ए इनटू ऍडजॉइंट ऑफ ए. मग आता 1 अपॉन डिटरमिनंट ए म्हणजे काय फाइंड करायला इथं 36 आहे म्हणजे 1 अपॉन 36 इन ब्रॅकेट मध्ये बस डिटरमिनंट मध्ये ऍडजॉइंट ऑफ ए इथं ऑलरेडी तुम्ही फाइंड केलाय काय आहे मायनस ऑफ 11 9 4 त्यानंतर 27 minus 9 0 20 0 minus of 4 हे झालं तुमचं a इनव्हर्स भेटलं. बघा हा 1 upon 36 आहे तर आज सांगायला म्हटलं भाव जातो का आताच नाही म्हणजे आहे तसं तुम्ही ठेवा. त्यानंतर तुम्हाला काय पाहिजे परत नाव बघा x is equal to a inverse into y. therefore x म्हणजे काय बघा x y z is equal to a inverse काय आहे 1 upon 36 आणि काय आलं बघा डिटरमिनंट काय मॅट्रिक्स -11 9 4 27 -9 0 20 0 -4 आणि इनटू y. y काय बघा y हा मॅट्रिक्स आहे 6 10 3 झालं. आता परत दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आणि मल्टिप्लाय तुम्ही कधी करताय नंबर ऑफ कॉलम्स फर्स्ट मॅट्रिक्स मधलं इज इक्वल टू सेकंड मॅट्रिक्स मधलं नंबर ऑफ रोज. मग मल्टिप्लाय करावं लागतं आहे सो देयरफॉर x y z इज इक्वल टू 1 अपॉन 36 इन ब्रॅकेट मध्ये बरोबर आहे. बघा फर्स्ट टू फर्स्ट कॉलमला -11 into 6 काय येतं -66 परत मध्ये काय असतं प्लस 9 into 10 काय येतं 90 प्लस 4 into 3 काय येतं 12 बरोबर आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम 27 into 6 बघा किती येतं साइडला करून घ्या 27 into 6 42 4 आणि 12 16 162 येतं. परत मध्ये बघा आणि सेकंड काय -9 into 10 म्हणजे -90 येतं. त्यानंतर बघा परत प्लस 0 into 3 0 त्यानंतर बघा थर्ड रो आणि लास्ट कॉलम 20 into 6 120 येतं. मध्ये काय बघा 0 into 10 प्लस 0 आणि -12 into -4 into 3 काय आलं -12 काय आहे दोघांचं काय झालं मल्टिप्लिकेशन झालं. आता मला हे ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं आहे आणि त्यानंतर हा 36 आहे कसं मॅट्रिक्स बघा आता ह्यांचं ऍडिशन काय तरी हा आहे 66 -66 प्लस 90 केला तर आन्सर काय येतो बघा 4 7 24 येतो आणि 24 प्लस 12 जे काय आले हे 36 आलं. किती येतं 36. त्यानंतर बघा 162 -90 162 -90 केला तर काय येते 128 आन्सर आहे. काय येतं 128. त्यानंतर बघा 120 -12 केलं तर काय येतं बघा 120 -12 108 काय येतं 108 62 -9 हे 72 आहे काय येतं 70 झालं. आणि इनटू माहिती काय आहे ह्या साइडला काय आहे x y z बरोबर आहे. मग आता therefore x y z is equal to बघा ह्या 1/30 हे 1 काय 36 ह्या 36 मी आता प्रत्येक एलिमेंटला काय करणार आहे मल्टिप्लाय डिवाइड करणार. हा काय 1/36 म्हणून प्रत्येकाला काय करणार डिवाइड करणार. डिवाइड केलं तर काय बघा 36 डिवाइड बाय 36 काय येतं 1 येतं. 72 डिवाइड बाय 36 काय येतं 2 येतं. 108 डिवाइड बाय 36 काय येतं 3 येतं. काय येतं 3 येतं. चला आता काय झालं तुम्हाला इकडे
काय 1/3 आणि 1/3 असं सेम ऑर्डरचे दोन मॅट्रिक्स भेटले तुम्हाला. म्हणजे काय बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. काय असणार बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स काय येतं x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 2 and z इज इक्वल टू त्याला झालं. x y z ची किंमत काय म्हटलं x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 2 आणि z इज इक्वल टू 3 झालं. किती एकदम इझी एक्झाम्पल आहे. फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे दिलेलं जो इक्वेशन असणार आहे तो तुम्हाला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं. त्यानंतर a इनव्हर्स फाइंड करायचा. a साठी काय लागतंय ते डिटरमिनंट ऑफ a इज नॉट इक्वल टू 0 असलं पाहिजे. त्यानंतर कोफॅक्टर्स फाइंड करायचे. कोफॅक्टर्सचा मॅट्रिक्स लिहायचा. त्यानंतर ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर घ्यायचं. त्यानंतर a इनव्हर्स फाइंड करायचं. आणि हे सगळं फाइंड केल्यानंतर शेवटी काय फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू a इनव्हर्स इनटू y. हे दोन्ही मॅट्रिक्सचं मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय केल्यानंतर फक्त तुम्हाला एकच कॉलम भेटतो लक्षात ठेवायचं नेहमी. ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लाय केला तर नेहमी तुम्हाला एकच कॉलमचा मॅट्रिक्स भेटतो. आणि त्यानंतर तुम्ही इथं जर डिवाइड असेल तर डिवाइड भाग जाता डिवाइड करायचा आणि त्यानंतर इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स तुम्ही x y z च्या किमती काढू शकता. हा एक्झामला 6 मार्कासाठी एक क्वेश्चन विचारलं जातं. हे सगळ्यांना समजलं असेल. हे व्यवस्थित बघा आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करा. थँक्यू.